महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. साकोली आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचं थैमान, 14 जणांना चावा. जांभळीमध्ये दहशत, नागरिकांवर कुत्र्यांचे सलग हल्ले. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मोकाट आणि बेवारस कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून साकोली शहर आणि जांभळी परिसरात कुत्र्यांनी तब्बल 14 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 1 वर्षापासून साकोली शहरात लावारिस कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. आज सकाळी साकोली येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात बिपिन दिवाकर वय वर्ष 35 हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला आणि पायाला चावा लागला आहे. त्यांच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काजल डोंगरवार, रवींद्र नंदेश्वर, दुर्गेश चव्हाण वय वर्ष 45, होमराज भुरे वय वर्ष 40, आकाश तिवारी, सुरेंद्र पाटील आदी नागरिकही जखमी झाले आहेत. जांभळी सडक परिसरात मंगलदास तिरपुडे वय वर्ष 61 यांना पायाला चावा लागला असून त्यांनाही साकोली येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय सुनील रामटेके वय वर्ष 55, राहुल बागडे वय वर्ष 26, नरेंद्र रामटेके वय वर्ष 42, मयूर बेंदवार वय वर्ष 27, सरोज मेश्राम वय वर्ष 40 आणि अजय फुंडे वय वर्ष 20 हे जांभळी येथे नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. साकोली परिसरात अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. साकोली, शेंदूरवाफा नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. सुनील पुनाजी रामटेके, जांभळी सडक. मी नियमाप्रमाणे रोज फिरायला 5 वाजे जात होतो. वापस येताना गावामध्ये एक पिसारला कुत्रा मागवून आला आणि पायाला चिपकून बसला. आता त्यानं चावा कुठं घेतला तुम्हाला? गावात चावा घेतला. गावात. आणि कोणत्या ठिकाणी चावला? तो आमच्याच घराच्या जवळपास. हो. हे पायाला चावला की हाताला चावला? कुठं चावला? पायाला चावला, असा सोडतच नव्हता. सोडतच नव्हता. हो. आणि तो कुत्रा किती दिवसापासून तुमच्या गावी असेल? तो 2-3 महिने झाले असेल. तो आमच्या गावी आहे. आता सध्या कुत्रा कुठं आहे? मेला, तो मारला. तो कुत्रा मारण्यात आला. अच्छा, चावल्याच्या नंतर मारला? हो, सकाळी. नाव सांगा. मंगलदास जानवी तिरपुडे, राहणार जांभळी सडक. मी कुत्रा कुठं चावला तुम्हाला? मला पायालाच कुत्रा चावलेला आहे. रोजच्या प्रमाणे सकाळी 6 वाजता फिरायला जातो आणि वापस येताना अचानक मागणे चावा घेतला यानं आणि खूप जोरात चावला. कुठं चावला कुत्रा? हा पायाला चावला, डाव्या पायाला चावला. पायाला चावलेला आहे. तुम्ही आता भरती इथं कधी झालेला? आता काल 23 तारखेला भरती झालं, सकाळी 7 वाजता. आणि कुत्रा कधी चावला? 6:30 वाजता कुत्रा झाला. 23 तारखेला? 23 तारखेला. मी लगेच कसा बसा आपल्या मोटारसायकलने इथे आलो आणि विचार केला. नमस्कार, मी देवश्री मनीष राबगते, साकोली शेंदूरवरची नगराध्यक्ष बोलते. आज 7 लोकांना कुत्र्यांनी चावलेलं आहे. काही तिथे मुलं आलेले आहेत. त्याच्यामुळे अजून एक पुन्हा कुत्रा आहे म्हणतात. आम्ही त्याच्यावर नक्कीच बंदोबस्त करू आणि आमचं काही टेंडर पण पास झालेले आहे. आम्ही 2 दिवसात ते अवेलेबल करू. धन्यवाद. मी डॉक्टर रुपेश बडवाई, तालुका आरोग्य अधिकारी इथे कार्यरत आहे. जो कुत्रा चावल्याचं जो प्रकरण आहे आपल्या दवाखान्यात समजलं, काय सांगा? उपजिल्हा रुग्णालयाला काल दिवसभरात 7 पेशंट आले. ते सडक जांभळी इथले होते. नंतर कळलं की कुत्रा जो होता तो एकच होता चावणारा. तो घरगुती पाळीव कुत्रा होता. त्याचं बहुतेक त्यांचं मग कुत्र्याचं त्याचं हे करून म्हणजे केलं असं कळलं मला. त्याच्यानंतर रात्री साधारणतः 13-14 पेशंट साकोलीचे प्रॉपर आले. रात्रभरात होते. त्याच्यापैकी एका पेशंटला थोडं जास्त बाईट असल्यामुळे त्याला रेफर करण्यात आलं. बाकी सर्व पेशंटना ट्रीटमेंट आणि उपचार सुरू आहे आणि सर्व सध्या स्टेबल आहेत, स्थिर आहेत. पूर्ण रुग्ण किती होते सर आपल्याकडे? 14 + 7 7 तरी 21 रुग्ण टोटल.